नगर परिषद अखेर किती दिवस बंदिस्त ठेवणाऱ्या मुक्या जीवांना भटके श्वान निवारा केंद्रातील कुत्रे आक्रमक. श्वानप्रेमी आणि प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज. शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्य सरकारने विविध उपाययोजना राबविण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार अनेक ठिकाणी भटकी कुत्री पकडून त्यांना निवारा केंद्रांमध्ये ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर गडचांदूर नगर परिषदेमार्फत उभारण्यात आलेल्या भटके श्वान निवारा केंद्राची पाहणी भाजप नगरसेवक सूरज पांडे, स्वीकृत नगरसेवक सतीश उपलंचवार, भाजपा शहराध्यक्ष अरविंद डोहे तसेच भाजपा कार्यकर्ते जयंत भोंगळे आणि विवेक भेदोडकर यांनी केली. पाहणी दरम्यान सुमारे 2500 चौरस फूट टीनशेडमध्ये ठेवण्यात आलेले अंदाजे 20 ते 25 कुत्रे अत्यंत आक्रमक अवस्थेत असल्याचे दिसून आले. अनेक कुत्रे सतत मोठ्या आवाजात भुंकत असल्याचेही निदर्शनास आले. त्यामुळे या मुक्या प्राण्यांना किती काळ अशा प्रकारे बंदिस्त ठेवले जाणार, त्यांच्या पुनर्वसनाची किंवा मुक्ततेची काय व्यवस्था आहे, तसेच त्यांच्या आरोग्य आणि देखभालीची जबाबदारी कोण घेत आहे, असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले. बघूया या संदर्भात स्वीकृत नगरसेवक सतीश उपलंचवार आणि निवारा केंद्रातील देखभाल करणाऱ्या व्यक्तीने नेमकी कोणती माहिती दिली. कोरपना लाईव्हसाठी गडचांदूरवरून सय्यद मुमताज अली यांची विशेष रिपोर्ट. टोटल किती आहे जयंत भाऊ मोपला का? ते साला हाईट वर दिसत पिल्ले नहीं का? 5-6 पिल्ले, एक ही पिल्ला दिख रहा देखो, छोटा वाला. इधर वाला बच्चा जो है कोई मूवमेंट नहीं कर रहा देखो. ते सतीश गणपतराव उपलेंचवार, स्वीकृत सदस्य नगर परिषद गडचांदूर. आज या ठिकाणी भेट दिली असता या ठिकाणी जे गावात ते कुत्रे फिरत होते ते या ठिकाणी आणून ठेवलेले आहे शेडमध्ये. आणि या ठिकाणी पाहणी करता आलो असता या ठिकाणी शेड बनवून मागील काही दिवसापासून इथे कुत्रे आणून ठेवलेले आहे. त्याची देखभाल कोणी करायला तयार नाही आहे. इथे आजूबाजूला विचारलं असता ते सांगत आहे की या ठिकाणी कोणत्या ठेकेदाराला हे काम दिलेलं आहे, त्याची देखभाल कोणाकडे आहे हे कोणीच सांगू शकत नाही आहे. कधी कधी नगर परिषदचे माणसं येतात आणि फक्त पाणी पाजतात. या ठिकाणी हा ड्रम आहे आणि या ड्रममध्ये पाणी आहे. एवढ्या 45 डिग्री सेल्सिअसमध्ये हे गरम पाणी. आणि हा जो शेड बनवलेला आहे हा शेड खालून जाळी पाहिजे होती जेणेकरून जनावराला हवा यायला पाहिजे होती, परंतु या ठिकाणी जाळी वरती लावलेली आहे आणि हा टीनाचा शेड तीन खाली लावले असल्यामुळे त्या कुत्र्यांना एवढ्या गरम याच्यामध्ये राहावं लागत आहे. त्याची देखभाल कोणी करत नाही आणि किती दिवस करणार काही त्याचा पत्ता नाही. ठेकेदाराचं नाव माहीत नाही. संबंधित अधिकाऱ्याला विचारलं असता ते काही स्पष्टपणे सांगायला तयार नाही. आणि अशा चुकीच्या बनावट शेडमुळे या ठिकाणी या कुत्र्यांना, जनावरांना, मुक्या जनावरांना या अतिउष्णतेमध्ये राहावं लागत आहे. त्यांची खाण्याची व्यवस्था काहीच नाही, पाणी पिण्याची व्यवस्था नाही. या ठिकाणी देखभालीला जो आपण नगर परिषदने कॉन्ट्रॅक्ट दिला आहे त्या ठेकेदाराचं काम आहे
की या ठिकाणी त्यांची देखभाल करणे, वेळेवर त्यांची पाण्याची तृष्णा भागवणे आणि त्यांना खाण्यासाठी काही पदार्थ देणे, अशा प्रकारची त्यांची देखभाल करणे आणि जे काही या ठिकाणी आरोग्याच्या दृष्टीने वेटरनरी डॉक्टरची व्हिजिट होणे आवश्यक आहे, त्यांची देखभाल करणे आवश्यक आहे. परंतु अशा प्रकारे कुठलंच काम या ठिकाणी होत नाही. हा नगर परिषदचा सावळा भोंगळपणा किती दिवस चालणार आहे आणि हे आणून ठेवलेले आहे किती दिवस चालणार, त्याची व्यवस्था किती दिवस करणार. जे कुत्रे चांगले आहे त्याचं लसीकरण करून पुन्हा त्यांना सोडायला पाहिजे आणि जे कुत्रे त्या ठिकाणी बिमार आहे त्यांची देखभाल करण्याकरता तेवढे त्या ठिकाणी ठेवले पाहिजे. ते सर्व गावातले कुत्रे आणून इथं जमा करून ठेवले आणि पण देखभाल करायला कोणीच तयार नाही. त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि एवढ्या उन्हामध्ये या टिनाच्या अशा शेडमुळे त्यांना त्रास सहन करावा लागत आहे आणि ते कुत्रे असे आतमध्ये आम्ही आत्ता इथं आलो असता अंगावर येत आहे, ते एवढे तीक्ष्ण झालेले आहे की ते कधी बाहेर निघते असं एकदम अंगावर पडल्यासारखे करताय. त्याच्यामुळे आपण ज्या नगर परिषदला नगराध्यक्ष मुख्याधिकारी यांना माझी विनंती आहे की आणि आरोग्य विभागाला माझी विनंती आहे की ज्या ठेकेदाराला आपण ह्या शेडचं कुत्र्यांचं जे ठेका दिलेला आहे त्यांच्याकडून यांची व्यवस्था करून घेणे आणि चांगल्या प्रकारे यांची निगा राखणे आणि मुक्या जनावर होणारा हा अन्याय थांबवावा. आणि जिल्ह्यातील पशुप्रेमी जे विविध संघटना आहे त्यांना सुद्धा मी विनंती करतो की आमच्या गडचांदूरच्या नगर परिषदच्या या ठिकाणी आपण एक व्हिजिट द्यावी आणि त्यांच्यावर होत असलेला अन्याय कसा आहे आपण स्वतः बघावा आणि याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल ते करण्याचा प्रयत्न करावा, असं मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. काय नाव तुमचं भाऊ? प्रकाश बनसोडे. किती दिवसापासून काम करतात ते? 2 महिने झाले. काय काय करतात तिथं? पाणी मारतो देतं ते हागल्याला पुसून बाहेर फेकून देतो घमेल्याने. हो. कुत्र्याचं 3 टाइम पाणी मारतो, पोट 3 टाइम आणतो. काय म्हणता? बूट पुढे राहत नाहीत का ती कुत्र्याची. पण आता आम्हाला काही दिसली नाही ना. आता ते टाकले की खाऊन घ्यायचे त्याने 2-2 पुढे टाकतात पण तेवढं त्यांचे पुरण का तुम्ही माणुसकीचे नात्याला त्याला पुरते का? तेवढे कुत्रे आहेत तेवढे 2-2 पुढे त्यांना पुरण का? पोटभर होते का? आपण अगर जेवण करतो, नाश्ता करतो सकाळी, तर नाश्त्यावर होते का आपल्याला? दुपारचं जेवण लागते ना, त्याला भरपूर जेवण लागते ना. त्याला कुठे ठेवले? अंदर आहेत ना, ड्राम मध्ये. हो, ड्राम मध्ये आहेत. त्याला कसं काय जेवण पोटभर पाहिजे ना. त्यांना आता सकाळचे टाकून देते, मग संध्याकाळी तुम्ही किती वाजता? 3 टाइम टाकतो. कधी टाकता? सकाळी 6 वाजता जातो, दुपारी नंतर मग 12 वाजता जातो. थांबतो तिथं, मग कोण्या गाडीनं घराकडे येतो. नगर परिषद माणसं द्यायला पाहिजे, तुम्ही राहतील माणसं नगर परिषदचे. नगर परिषदच्या माणसं नाही, मी एकटाच करतो. तुम्ही एकटाच राहते? नगर ट्रॅक्टर पाहिजे पोहोचवलं ना. हो, ते ट्रॅक्टर चालते ना, एक टँकर. टँकर हो, टँकर चालते. तुम्हाला पगार किती? 15,000 रुपये. किती दिवस ठेवायचे हो कुत्रे? काय आहे का आता आपल्याला काय माहित आहे का नाही मामा? तुम्हाला काही आपल्याला असं काय माहित आहे? असेल ना काही? आपल्याला काही त्याच्यातलं माहित नाही. काहीच नाही. नगर परिषद आणून देते. नगर परिषद रोजच्या रोज पाणी आणून देते. फक्त आजच आलं नाही, आज सुट्टी आहे म्हणते रविवारची. फोन लावलो मी, आज येत नाही म्हणे, उद्या सकाळी येतो म्हणे. मग ते कुत्रे मग ते आता तू नाही आहे ना काही ड्राम मध्ये. आता पाहिलं थोडस पाणी आहे बंद. हो, थोडस आहे. मग अंदरच्या ड्राम मध्ये आहे बारक्यावाल्या. काम करतो तोपासून डॉक्टर आला नाही का? डॉक्टर आलते ना. किती वेळ आलता? किती दिवस आलते? हे महाग ऑपरेशन केलं, मग हे मॅडमच चालते गोळ्या औषधी. गोळ्या बाकी डॉक्टर असं विजिट नाही करत? हप्त्यात 15 दिवसात? हप्त्यात नाही आलं. हप्त्यात 15 दिवसात 1 महिन्यात असं काही डॉक्टरचं काही डेट नाही, म्हणजे शुक्रवारचं काही डेट नाही.